श्रीराम समर्थ. श्रीराम. सद्गुरु स्तवन ऐकल्यानंतर परमार्थातील अतिशय अधिकारी व्यक्तिमत्व श्री महाराजांचे परमभक्त आहेत श्री विनीतदादा जोशी. ते म्हणाले, आता सद्गुरु स्तवन झालेलंच आहे, आता महाराजांचं ओवीबद्ध चरित्र लिहायला लागा, तुमच्या आत्म ते पूर्ण होणार आहे. त्यांच्या आणि महाराजांच्या आशीर्वादाने हे चरित्र माझ्याकडनं रचलं गेले आहे. तेही मी आपल्याला 3-4 भागामध्ये ऐकवणार आहे, म्हणजे आपल्याला टप्प्याटप्प्याने ते ऐकता येईल. नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य कुंडलेकर महाराज यांचे ओवीबद्ध चरित्र. श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरवे नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री ब्रह्मचैतन्याय नमः. गणेश शारदा सद्गुरूंना चरणी वंदनी केली प्रार्थना, द्यावे तुम्ही आशीर्वचना, सद्गुरु महिमा गावयाला. सद्गुरु असती परमात्म स्वरूप, तयांचे संगती सुख माप, पाझरती लोचना पोहाप, गाता महती तयांची, धर्माची घडी विस्कटल्यावर, परब्रह्म अवतरे धरेवर, तेचे माझे गुरुवर, सत्य सत्य त्रिवाचा, करुणी तयांचे त्रिवार वंदन, वाचे गायन तयांचे महिमान, कृपा प्रगटे शब्दरूप घेऊन, माझी या पुढे सद्गुरूंचे कार्य थोर, करणेसे जगदोद्धार, कृपेसी तयांच्या नाही पार, हेची सत्य असतसे. सद्गुरु महिमा गाऊनी नित्य, साधावे आपुले परमहित, सद्गुरु विनया जगतात, अन्यत्राता नसेची, नाम माझ्या सद्गुरूंचे, ब्रह्मचैतन्य असे साचे, मानगंगात्री गावतयांचे, गोंदावले वसदेसे, माघ शुद्ध द्वादशीसी, चैतन्य प्रकटले कुलकर्णी वंशी, आनंद झाला तो सकलासी, पाहुनी नवजात बालका, नाजुक साजुक रूप कोवळे, मऊ मऊ हात ती सुबक पाऊले, सरळ नासिका कुंतल कुरळे, भाळी विलसे तयाच्या, गीता माता रावजी पिता, देखो नितोषले आपुलिया सुता, आनंदाची ही वार्ता, सकला समजली बघता बघता. बघता बघता सरले दिन, उगवलासे नामकरण दिन, गणपती हे नामाभिधान, गीता माता देतसे, दिसा मासा वाढे गणपती, मोहक रूप तैसी गौर कांती, बाललीला त्याच्या सकला सुचविती, बाललीला त्याच्या सकला सुखविती, खचितची अपरंपार, लहानपणापासून गणूसी आवडे भजन, तैसे चिरावी एकांती ध्यान, प्रार्थी नित्य भगवंता, एक पाठी तो असे गणपती, बाळबोध मोडी दुराक्षरे शिकती, हुशारच खरी ती तयांची जाती, संदेह नाही यामध्ये. गणूचे होता उपनयन, ब्रह्मकर्म शिकविती कुलगुरु येऊन, शिकून झाले रुद्र पवमान, अवघ्या 2-3 मासात, गणपतीसी असे नामाची गोडी, अनेक असती तयांचे सवंगडी, गणुळे लागली तयांची आवडी, देवाच्या भजनाची, आवाज तयांचा अतिमधुर, भगवत नाम नित्य हजरावर, गुरु भेटीची ओढणावर, लागली से तयाला, गावातील मारुती मंदिरी, अनेक येती साधू वारकरी, भेटी येई गणू तयांची सत्वरी, भगवत विषयक प्रश्न विचारण्या, सद्गुरु वाचोनी भगवत दर्शन, कदापि होणार नाही जाण, ऐसे चिकटिती सारे जण, लहान घ्या गणूसे, व्हावे वाटे भगवत दर्शन, केले पाहिजे सद्गुरु शोधन, या कारणे घर सोडून गेलेची पाहिजे,
ऐसा विचार तयांनी घातलासे मित्रद्वयांच्या कानी. पहाटे सतिके घर सोडून आले कोल्हापुरला. ठाऊक नव्हते कोणाला गोड न लागे अन्न कोणाला. माणसे पाठविली चार दिशेला शोधार्थ गणूच्या. जाता काही दिवस गणू कंटाळ दामू कंटाळून आला घरास. गणू आहे कोल्हापुरास समजले रावजींना. रावजी आले कोल्हापूरला घेऊनी जाण्या गणूला. फिरून आले गोंधळाला आपुलिया घरासी. आले परतोनी घरी जरी चैन पडेना तया क्षणभरी. नामस्मरण तैसे ती ध्यान करी गणपती अंतरात. बाह्यात्कारी नभे मित्रात परी फरक पडला असे वृत्तीत. वृत्ती त्यांची वळे अंतरात उमगले त्यांच्या आजासे. गणूच्या विवाहाचा विचार मांडिती ते रावजींसमोर. खातवळ गावची सरस्वती सुंदर पत्नी झाली गणूची. घेऊनी नवदंपतीला लिंगोपंत जाती पंढरीला. चरणावरी घालिती नवदंपतीला प्रार्थिती विठुराया. तदनंतर काहीच दिवसात आजी आजोबा सोडली जाते जगत. आठवण त्यांची सलोदित येतसे सकलाला. गणू आता घालवी जास्त वेळ ध्यानात. चैन नसे पडत तयांसी घरात. प्रयाण करीत ते फिरुनी गुरु शोधार्थ. पूर्व सूचना देऊनी मातेसी गुरु शोधार्थ महाराज निगटी. अनेक संत सज्जन तया भेटती. नामे तयांची सांगावी ती किती संत सज्जनांची या मुखाने. देव मामलेदार सटाण्याला भेटले. अक्कलकोटी स्वामी भेटले. तयांसी प्रेमवरे स्वामींनी कथिले. तुझे काम येथे होणार नाही. उत्तरेकडे दक्षिणेकडे गुरु शोधार्थ फिरले. परी तयांचे काम नाही झाले. या विचारात ते असता प्रगटले. तेथे श्रीरामकृष्ण कथिती तया महाराजांसी. जावे तुम्ही येडे गावासी. तुकाराम चैतन्य भेटती तुम्हासी. तेथे होईल काम ते निश्चित. येडे गावी येता तुकामाईंसी देखता. आनंद झालासे बहुत चित्ता वर्णिता न येतसे. तुकामाईंना पाहून भाव भावना आल्या दाटून. चरणी घातले लोटांगण अनन्य भावे तयांच्या. तुकामाईंसी देखता मोद झालासे तयांचे चित्ता. देह जिजविती गुरुसेव करिता. देह जिजविती गुरुसेवे करिता. देहभान विसरून करीती सद्गुरूंचे पादसेवन. जागरण करीती तैसे आलोचन. गुरु आज्ञानित मानी प्रमाण. गुरुपदी दीन राहून. गुरुसेवा असे अतिगण. गहन तितुकी असे सगन. देहाचे करुणी उपकरण. मन उरडिती सेवेकडे. नाना परीक्षा घेतल्या सद्गुरूंनी. घेतले तयांसी तावुनी सुलाखुनी. प्रसन्न झाले गुरुवंतकरणी. कृपा करीती तयांवरी. खातवळ रामनवमीच्या पवित्र दिनी. अशोक वृक्षाखाली तया बसवणी. मस्तकावरी हस्त ठेवूनी अनुग्रह दिदला तयांना. जे रामाला दिदले वसिष्ठ गुरूंनी. तेच गणूला दिदले तुकामाईंनी. मस्तकी हस्त ठेविता क्षणी. समाधी तयांची लागली. तुकामाईंचा वरदहस्त लाभला. गणूची तपस्या आली फळाला. अनुग्रह तयांचा लाभला. परमानंद झाला तयांचे. ब्रह्मचैतन्य हे नाम दिदले तयांना. उपदेशी तू प्रापंचिकांना. मार्ग दावी तैसा दीन दुबळ्यांना. भक्ती मार्गासी लावावे. त्रयोदशाक्षरी दिदला मंत्र. रामोपासना करावी ती नित्य. रामनामाचा प्रसार करी सर्वत्र.
ऐसे कथिती तयाना राम मंदिरे स्थापावी रामनामाची गुढी उभारावी रामनामाची गोडी लावावी तू प्रापंचकांचे अधिकार दिला अनुग्रह देण्याचा प्रसार करी जगी रामनामाचा महिमा वाढवी तू समर्थांचा भूवरी तू सर्वत्र तदनुसारच ब्रह्मचैतन्य वर्तते जागोजागी राम मंदिरे स्थापिते रामनामाची कथुनी महती भूमंडळ वगे गाजविले तद प्राप्त होता आत्मज्ञान तुका माई कथिती तया लागून अंगी जिरविण्यात्मज्ञान जावे बातू हिमालये एकांती करिता आत्मचिंतन सहजची मुळे अंगी तत्वज्ञान म्हणून काही काल करावे एकांत सेवन ऐसे कथिती तुकाबाई तदनंतर करावे तीर्थदर्शन मग आपल्या घरी जाऊन माता पित्यांचे घ्यावे दर्शन तोष द्यावा सकलांना तोष द्यावा तयांना चिन्मयानंद स्वामींच्या दर्शना तुकामाई घेऊन आली महाराजांना पदरी घ्यावे ऐसी केली प्रार्थना साष्टांग दंडवत घालुनी साष्टांग नमस्कार घातल्यावर समाधीवरील मोठा हार श्री महाराजांच्या अंगावर आपोआप पडला असे स्वामींचा प्रसाद प्राप्त झाला महाराजांशी फार आनंद झाला प्रणिपात करून तुकामाईला निगती पुढे जाण्याचे श्री सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. पुढील कथाभाग ओविवृत्त स्वरूपातील कथाभाग पुढील भागामध्ये ऐकू. धन्यवाद. नमस्कार.